Hello friends, today we are going to have a lecture on the module number 5, that is e-communication. Before that, let me introduce you myself. I am Nafisa Bhagwan, lecturer in English, and I am going to take the English lectures. The module number 5, what does it consist? You should know the what is the syllabus prescribed for you. I will read out the syllabus, and then after that, after the lecture, we will write down the syllabus. First module in module number 5, there is e-communication. The second unit is breathing spaces, written by Rana Nair. Module number 6 consists of English for competitive examination, that is second, and My Financial Career, Stephen Leacock. Then module number 7, it consists of English for banking and industries. Another Saner Payroll, William E. Barrett. And the next last one is module number 7, that is the Verger, written by Somerset Maugham. And I Am the People, the Mob, Carl Sandburg. One Day I Wrote Her Name, written by Edmund Spenser. These are the units prescribed for you to study in this semester. This is semester 3rd, paper, semester 4, that is paper number. I will let you know about the e-communication. In this, you are having e-communication. What do you mean by e-communication? Paper number D. It is paper number D. In this, you will find that there is a unit e-communication. What is communication? Communication is a process of transferring information. म्हणजे काय? जे आपल्याकडं माहिती आहे ती माहिती आपण त्याचं आदान प्रदान करतो. माहिती फक्त आहे पण ती दुसऱ्यांना दिलीच नाही तर त्याचा काही फायदा नाही. पण आपल्याकडं जी माहिती आहे ती माहिती आपण काय करतो? आपण दुसऱ्यांना देतो. वी कीप ऑन शेअरिंग आवर इन्फॉर्मेशन. इफ यू ट्रान्सफर दिस इन्फॉर्मेशन, ideas, suggestions, orders, requests, feelings, plans, messages, grievances, etc. from one person to another or many or from one group to another. याचा अर्थ काय? सेंटेन्स मोठा आहे पण अर्थ अगदी सोपा आहे. दॅट कम्युनिकेशन मीन्स ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय? इन्फॉर्मेशन इन्क्लूड्स आयडियाज, इन्फॉर्मेशन इन्क्लूड्स सजेशन्स. तुमच्या कल्पना काय असतील तर त्या तुम्ही काय करता? शेअर करता. सजेशन्स, तुम्हाला काही सुचवायचं आहे कुणाला काही तर तुम्ही ते काय सजेशन्स पाठवता. त्याच्यानंतर ऑर्डर्स, जसं ऑफिसमध्ये काही ऑर्डर्स काढल्या जातात तर त्या ऑर्डर्स. रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही काय रिक्वेस्ट करत आहात. फिलिंग्स, तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावना तुम्ही त्याच्यामध्ये कम्युनिकेट करता. प्लॅन्स, तुम्ही काय प्लॅन केलेले आहेत. मे बी युअर न्यू इयर प्लॅन्स, तर त्या नवीन वर्षाच्या जे काही तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही ट्रान्सफॉर्म करू शकता. मेसेजेस, कसला मेसेज द्यायचा आहे का तुम्हाला, तो मेसेज तुम्ही ट्रान्सफॉर्म करू शकता. त्यानंतर ग्रीव्हियन्सेस. ग्रीव्हियन्सेस म्हणजे काय? तक्रारी. जे काही तक्रारी असतील त्या तक्रारी तुम्ही काय करता? ट्रान्सफर करता. ही कुणाला करता तुम्ही? फ्रॉम वन पर्सन टू अनदर. एक माणूस, ए माणूस बी माणसाला कम्युनिकेशन करतो. म्हणजे आपली माहिती, आपल्या मनातली माहिती, आपल्या भावना तो बी माणसाला देतो. ऑर फ्रॉम वन ग्रुप टू अदर. एक माणूस दुसऱ्या माणसाला, किंवा वन ग्रुप टू अनदर. एक ग्रुप उभा राहिलेला आहे, तो ग्रुप दुसऱ्या ग्रुपशी काय संवाद साधतो, त्यांना माहिती देतो. आज परीक्षा नाही आहे, परीक्षा आपली पुढं ढकललेली आहे. ही काय माहिती आहे? ही माहिती एकमेकापासून एकाने दुसऱ्याला देणं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करणं.
ही प्रोसेस, या प्रोसेसला काय म्हणतात, कम्युनिकेशन. देर आर डिफरंट मोड्स ऑफ कम्युनिकेशन. तुम्हाला माहिती आहे कम्युनिकेशन हे काय वेगवेगळ्या पद्धतीने असतं. डिफरंट मोड्स इन अँशियंट टाइम्स. अँशियंट टाइम्स म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कम्युनिकेशन वॉज डन थ्रू मेसेंजर्स. बघा पूर्वीच्या काळामध्ये काय आहे, आपली जी माहिती आहे ती कशी जात होती, तर थ्रू मेसेंजर्स. मेसेंजर्स जे आपले माणसं आहेत, आपले मित्र आहेत किंवा आणखीन कोणी नातेवाईक असेल, ते काय करतात, माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोच करतात. देन देर वॉज द बर्थ ऑफ, म्हणजे जसं तुम्ही मैंने प्यार किया हे चित्रपट पाहिलं, कबुतराच्या साह्यानं काय आहे, माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोच केली जात होती. त्याच्यानंतर देन देर वॉज द बर्थ ऑफ पोस्ट ऑफिस. नंतरच्या काही दिवसामध्ये काय आलं, पोस्ट ऑफिस आला. पोस्ट ऑफिसमधून पत्रांच्या द्वारे किंवा तार असेल त्याच्याद्वारे काय आहे, तुमची माहितीचं आदान प्रदान होत असे. हवेवर विथ द ॲडव्हान्समेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग नंतर काय झालं की विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये खूप वाढ झाली आणि त्याच्यामुळे काय झालं, स्प्रेड ऑफ इंटरनेट. तुम्ही पाहता आजकाल तुम्ही सगळे इंटरनेट वर्ल्डमध्ये आहात. तुम्ही इंटरनेट वापरून काय जग एकदम तुम्ही छोटंसं केलेलं आहे. सगळ्यांना तुम्ही अगदी इथं बसून तुम्ही न्यूयॉर्कला, लंडनला, पॅरिसला तुम्ही फोन करू शकता, बोलू शकता, मेल पाठवू शकता. देर इमर्ज ई कम्युनिकेशन. ह्या सगळ्या प्रोसेसेसना काय म्हणतात, ई कम्युनिकेशन. इन दिस युनिट यू विल लर्न अबाउट ईमेल कम्युनिकेशन. आजची दुनिया ही काय आहे, ईमेल कम्युनिकेशन करण्याची. आपण कुणाच्याही घरी जात बसत नाही. आपण काय करतो, कंपनी टू कंपनी आपण ईमेल करतो. आपल्याला जे पाहिजे ते आपण लिहितो. तुम्ही जर बारकाईने पाहिलं असेल तर ईमेल रायटिंग म्हणजे एक पत्रव्यवहार. जसं आपण पूर्वी पत्र लिहायचो त्याच फॉर्मॅटने आपण ईमेल पाठवत असतो. तर ईमेलच्या माध्यमातून, जसं उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही कामाला आहात, तुमचा तुम्हाला दुसऱ्या कंपनीचा एक माणूस तुम्हाला भेटीसाठी येतो. तो काय करतो, तुम्हाला फोन लावून सांगत बसत नाही, तो ईमेल करतो आणि ते ईमेलमध्ये तो मेन्शन करतो तो कधी येणार आहे, किती वाजता येणार आहे, कुठं येणार आहे, तुम्ही त्याला पिकअप करायला जा, हे सगळं तो ईमेलच्याद्वारे तुम्हाला सांगतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे काय आहेत, आणखी त्याचे ब्लॉग्स तयार केले जातात. तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटरमध्ये कसे ब्लॉग्स तयार केले जातात. त्या ब्लॉग्सवरनं सुद्धा तुम्ही माहिती पाठवू शकता. आलं लक्षात. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. आता ई कम्युनिकेशन म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन और ई कम्युनिकेशन इज अ टर्म यूज फॉर कम्युनिकेशन बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया. म्हणजे ई कम्युनिकेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाने तुम्ही एकमेकांशी जोडले जाता. इन ई कम्युनिकेशन ॲडव्हान्स्ड टेक्निक्स. बघा ई कम्युनिकेशनमध्ये काय केलेलं आहे, तर ॲडव्हान्स टेक्निक्सचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यासाठी कशाचा वापर करतो आपण, कॉम्प्युटर हे काय आहे, आधुनिक आहे आणि ॲडव्हान्स्ड, तुम्ही ॲडव्हान्स म्हणू शकता. ही ॲडव्हान्स टेक्निक जी आहे कॉम्प्युटर ती महत्त्वाची आहे. फॅसिमेल मशीन्स, ज्याच्यामध्ये आपण फॅक्स पाठवतो ते फॅसिमेल मशीन्स. व्हॉईसमेल, हे याच्याशी तुम्ही परिचित आहात. व्हॉईसमेल तुम्ही मोबाईलवरनं काय आहे, व्हॉईसमेल करू शकता. इलेक्ट्रॉनिक मेल आहे. टेलिकॉन्फरन्सिंग आहे, त्यानंतर व्हिडिओ कॅसेटमध्ये सुद्धा तुम्हाला जे हवं आहे, जे बोलायचं आहे ते सगळं तुम्ही एका कॅसेटमध्ये टाकू शकता आणि तुम्ही ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकता. समजा ती माहिती भरपूर आहे तर तुम्ही काय करता, ती एका कॅसेटमध्ये टाकता आणि ती कॅसेट दुसऱ्यापर्यंत पोहोचवली जाते. और प्रायव्हेट टेलिव्हिजन नेटवर्क्स, किंवा तुमच्या प्रायव्हेट टेलिव्हिजन म्हणजे मोबाईलच्या मार्फतसुद्धा तुम्ही तुमची माहिती सेंड करू शकता. इट इज ॲन इझी अँड फास्ट वे टू कम्युनिकेट विथ अ पर्सन ऑर ग्रुप. बघा कम्युनिकेशनसुद्धा कसं असतं, काही स्लो असतं आणि काही खूप जलद होत असतं. असं इट इज ॲन इझी अँड फास्ट, अतिशय सोपं आहे ईमेल करणं.
तर इझी अँड फास्ट वे टू कम्युनिकेट विथ द पर्सन ऑर ग्रुप. एका वेळीच तुम्ही एका माणसाशी बोलू शकता, 2 माणसांची, 4 माणसांची, किंवा तुम्ही पूर्ण एका ग्रुपशी सुद्धा तुम्ही संवाद साधू शकता. देर आर व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कम्युनिकेशन. बघा, कोणतीही गोष्ट असली ना तर त्याचे फायदे आणि तोटे असतात. तर ॲडव्हान्टेजेस काय आहेत ई कम्युनिकेशनचे? तर देर आर व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कम्युनिकेशन लाईक स्पीडी ट्रान्सफर ऑफ मेसेजेस. तुम्हाला जे मेसेज पाठवायचं आहे, तुमच्या मित्राला तुम्हाला हॅपी बर्थडे म्हणायचं आहे, एकाच सेकंदात तुम्ही तुमचा मेसेज पाठवू शकता. वाईड कव्हरेज, किती लांबपर्यंत, पण असं नाही की फक्त कोरेगाव पुसेगावपर्यंत पाठवू शकताय किंवा सातारपर्यंत पाठवू शकताय. तर वाईड कव्हरेज म्हणजे खूप मोठं अंतर तुम्ही हे संवाद साधू शकता. मॅनेजिंग ग्लोबल ॲक्सेसेस, ग्लोबल म्हणजे जागतिक, ग्लोबल ॲक्सेसेस, चेंज ऑफ फीडबॅक, तुम्ही फीडबॅकसुद्धा तुमचा काय आहे चेंज करू शकता. रिजनेबल कॉस्ट, बघा हे महत्त्वाचं फीचर काय आहे, रिजनेबल कॉस्ट म्हणजे अतिशय अल्प दरामध्ये तुम्ही हे मेसेजेसचं जे काय ट्रान्सफर करायचं आहे ते तुम्ही करू शकता. लेट अस स्टडी सम ऑफ द मीन्स अँड वेज ऑफ ई कम्युनिकेशन अँड देअर युजेस. तर ज्या पद्धतीने या युनिटचं टायटल आहे ई कम्युनिकेशन, तर तुम्ही या लेसनमध्ये तुम्ही काय शिकणार आहात, ई कम्युनिकेशन म्हणजे काय, ई कम्युनिकेशनचे फायदे काय आहेत आणि त्याचे तोटे काय आहेत. कारण प्रत्येक गोष्टीला काय असतं, मॉडर्न काही आलं की त्याचे फायदे आणि त्याचे तोटे असतात. जसं आपण म्हणतो की मोबाईल आला तर एकदम स्पीडीली तुम्ही एकमेकांशी बोलू शकता, कितीही अंतर असू दे. तुम्ही अगदी कोल्हापूरला, सोलापूरला, कुठेही तुम्ही तुमचा मित्र असेल तिथे तुम्ही त्याच्याशी लगेच संवाद साधू शकता, माहिती सांगू शकता, किंवा आज त्यांच्या घरी आज पाहुणे येणार आहेत, हेच मेसेज देणं हे 2 मिनिटाचं काम आहे. याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? वरती सांगितलेल्या प्रोसेसबद्दल, कम्युनिकेशन प्रोसेस म्हणजे काय? तर मी परत एकदा सांगते, कम्युनिकेशन ही एक प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे? ट्रान्सफरिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू द अदर ऑर टू अ ग्रुप. आता ट्रान्सफर काय केलं जातं याच्यामध्ये ट्रान्सफर केलं जातं ते म्हणजे आयडियाज, एकमेकांचे विचार. ट्रान्सफर इन्फॉर्मेशन, तुम्ही इन्फॉर्मेशन पाठवता, कोणत्याही प्रकारचे इन्फॉर्मेशन असू दे, मग ते इन्फॉर्मेशन तुम्ही ट्रान्सफर करू शकता. सजेशन्स, बघा समजा काही तुम्ही पदार्थ केला असेल आणि त्याच्यामध्ये जर तिखटाचं प्रमाण कमी आहे तर तुम्ही सजेशन देऊ शकता की याच्यामध्ये तिखट कमी आहे. ऑर्डर्स, तुम्ही एका बँकेमध्ये आहात आणि बँकेमध्ये तुम्हाला एखादी तुमचा बॉस काय करतो, तुम्हाला ऑर्डर काढतो. मग ऑर्डर्सचा वापर आपण या कम्युनिकेशनच्या मार्फत, म्हणजे माहितीचं आदान प्रदान कोणत्या पद्धतीने केलं जातं, तर ऑर्डर्स काढून. सगळ्या स्टाफला माहिती द्यायची असेल किंवा आणखीन काय कुणाला सांगायचं असेल तर तुम्ही ऑर्डर्स देता. रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही त्यांना सांगता, रिक्वेस्ट करता तुम्ही त्यांना. त्याच्यानंतर फिलिंग्स, तुमच्या ज्या भावना आहेत त्या. तुमचे प्लॅन्स काय आहेत, तुमचे आराखडे पुढच्या 4 वर्षामधले, 5 वर्षामधले, हे तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता. मेसेजेस, जे काय मेसेजेस, ग्रीव्हियन्सेस म्हणजे तक्रारी तुमच्या, त्या तुम्ही एकमेकांना सांगू शकता. फ्रॉम वन पर्सन टू अनदर ऑर मेनी, एका माणसाला किंवा अनेक माणसांना. ऑर फ्रॉम वन ग्रुप टू अनदर, म्हणजे एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपला अशी माहिती पोचवू शकतो. देर आर डिफरंट मोड्स ऑफ कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशनमध्ये पुन्हा काय आहेत, भाग आहे, वर्गीकरण आहे. काय आहे तर मोड्स ऑफ कम्युनिकेशन. मोड्स म्हणजे कोणकोणते प्रकार आहेत, तर इन एन्शंट टाइम्स कम्युनिकेशन वॉज डन थ्रू मेसेंजर्स. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की मैंने प्यार कियामध्ये कबूतर आहे, ते कबूतर काय आहे, मेसेंजर आहे. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं आणि त्यांना बरोबर ज्याला पोचवायची चिठ्ठी त्याला बरोबर देत होता.
त्याच्यानंतरच्या काळामध्ये काय आलं, पोस्ट ऑफिसेस आले आणि पोस्ट ऑफिसेसमधून काय आहे, आपले पत्रव्यवहार सुरू झाले. म्हणजे हा झाला दुसरा प्रकार कम्युनिकेशनचा. त्यानंतर आलं सायन्स आणि टेक्नॉलॉजी. सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इतकी वाढ झाली, इतकी सुधारणा झाली की संपूर्ण जग हे इंटरनेट वर्ल्ड असं म्हणून ओळखायला लागले. देर इमर्ज ई कम्युनिकेशन. ह्याला काय म्हणतात, इंटरनेटचा वापर व्हायला लागला त्यावेळेसपासून काय समजू लागलो आपण, ही माहिती आदान प्रदान करणं ही एक ई कम्युनिकेशन आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन और ई कम्युनिकेशन इज अ टर्म यूज फॉर कम्युनिकेशन बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया. अतिशय सरळ साधी डेफिनेशन दिलेली. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजे काय, तर कशासाठी आहे, टर्म यूज फॉर कम्युनिकेशन बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण माहिती आदान प्रदान करतो. ई कम्युनिकेशन ॲडव्हान्स टेक्निक्स सच एज कॉम्प्युटर. मग कशाचा वापर करायला लागले ई कम्युनिकेशन म्हणजे, तर त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा समावेश झाला, मॉडेम्स आले, फॅसिमाईल आलं म्हणजे फॅक्स करणं, फॅक्स केला जात होतं ना, फॅक्स मशीन्स, फॅक्सचा वापर, व्हॉईस मेल आपण मोबाईलवरती करतो आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेल आहे, ट्रान्सफरन्सिंग आहे, व्हिडिओ टेलिकॉन्फरन्सिंग आहे. टेलिकॉन्फरन्सिंग करू शकतो आपण, एका वेळेस तुमचे 4 मित्र बोलू शकतात. व्हिडिओ कॅसेट्स तयार केले गेले. मग त्या व्हिडिओ कॅसेट्समध्ये भरपूर इन्फॉर्मेशन जी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोच केली जात होती. इट इज अन इझी. आता याचे फायदे काय आहेत, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ सच सिस्टीम, दॅट इट इज अन इझी अँड फास्ट वे टू कम्युनिकेट. पत्र आपलं एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 3 ते 4 दिवस लागतात. पण जर तुम्ही याचा वापर केला तर तुम्हाला काय, तुमचे मेसेजेस हे खूप सोप्या पद्धतीने आणि खूप जलद गतीनं कम्युनिकेट होतात. देर आर व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कम्युनिकेशन लाईक स्पीडी ट्रान्सफर. खूप वेगाने स्पीडी ट्रान्सफर ऑफ मेसेजेस. तुमचे जे मेसेजेस आहेत ते खूप स्पीडनं पोहोचू शकतात. वाईड कव्हरेज म्हणजे खूप मोठ्या कव्हरेज क्षेत्र. आपण मोबाईलमध्ये ऐकतो का नाही, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. कव्हरेज क्षेत्र म्हणजे काय, की तुमचा स्पेस, तुमचा तो परिसर किंवा तुमच्या किती लांब आहे, असं वाईड रेंज, खूप लांब. म्हणजे जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की अगदी कोल्हापूर असो, सोलापूर असो, किंवा तुम्ही बाहेर गेला असाल, नीदरलँड गेला आहे, तुम्ही अमेरिकेला गेला आहे, तर यू कॅन हॅव द कम्युनिकेशन विथ द पीपल लिव्हिंग सो फार. मॅनेजिंग ग्लोबल ॲक्सेसेस चेंज इन फीडबॅक. तुम्हाला फीडबॅक काही वेगळा हवा असेल तर तो फीडबॅकसुद्धा तुम्ही एक्सचेंज करू शकता. रिजनेबल कॉस्ट. ॲट रिजनेबल कॉस्ट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रिजनेबल कॉस्ट म्हणजे तुम्हाला जास्त पैसे न भरता तुम्ही माहितीचं आदान प्रदान करू शकता. लेटेस्ट स्टडी सम ऑफ द मीन्स ना, बिलो आर गिवन द मीन्स ऑफ means of transfer of the whatever you have information. इलेक्ट्रॉनिक मेल और ईमेल. आता ईमेल म्हणजे काय आहे, ईमेल, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल. Electronic mail or email is one of the most popular ways of communication using internet. You are using internet and you can send lot of information through this internet to your friend. If you are doing a business, you can send a letter. You can write two lines and you can send it what message you have to deliver. It is delivered through electronic means and being transmitted electronically. Now see what is it, that this is electronic means. When you are doing email, you are giving or you are transferring the information in electronic means and this is transmitted electronically. Though email one can send written messages, both textual and non-textual information, पिक्चर्स अँड फाईल्स. बघा, इंटरनेटमधून तुम्ही जर माहिती पाठवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती पाठवू शकता.
मे बी इट इज अ टेक्स्च्युअल, म्हणजे तुम्ही अगदी लिहून जरी पाठवली ती, अँड नॉन टेक्स्च्युअल, जरी लिहायची नसेल अशी जरी तुम्ही लिखित स्वरूपाची नसेल तर तीही तुम्ही पाठवू शकता. नॉन टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन, पिक्चर्स, तुम्ही मोठे मोठे पिक्चर्स असतील, प्लॅन असतील एखाद्या बिल्डिंगचे, तर ते सुद्धा तुम्ही पाठवू शकता. आणि समजा तुम्हाला फाईल्स पाठवायच्या, म्हणजे खूप मटेरियल, फाईल्स म्हणजे खूप मटेरियल आलं आणि ते सगळं तुम्हाला पाठवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचवू शकता. द मेसेजेस सेंड अँड रिसीव्ड बाय ईमेल कॅन बी स्टोर्ड. See, your letters, suppose you are writing a letter, your letter will be posted to the person. If your friend is at Kolhapur, you are sending him a letter. When the letter goes to Kolhapur in the hands of your friend, he will read it and he will keep it aside. Maybe tomorrow the letter will be thrown in the dustbin, but the message which you are writing through the internet, you are sending it through the internet, what will happen? It will be stored in your computer. The message sent and received by email can be stored, कायमचं राहतं तुमच्या कॉम्प्युटरवरती, अँड ऑर्गनाइज अकॉर्डिंग टू आवर नीड्स. इट इज इको फ्रेंडली, बरोबर आहे ना, इको फ्रेंडली आहे. तुम्ही कागदावर लिहून पाठवत नाही, मग ते कागद तिकडं जाऊन ते खराब होतं आणि ते टाकलं जातं आणि त्याच्यामुळे काय आहे, वातावरण बिघडतं. पण हे इंटरनेटचा फायदा काय, इलेक्ट्रॉनिक मीडियमनी तुमचा कागद तिथपर्यंत, म्हणजे जे काय सांगायचं आहे ते तिथपर्यंत पोहोचू शकतं. सो इट इज इको फ्रेंडली. इको मीन्स ॲटमॉस्फिअर. इको फ्रेंडली ॲज इट रिड्युसेस द यूज ऑफ पेपर्स. मी तुम्हाला सांगितलं ना, पेपरचा वापर न करता तुम्ही तो फॉर्मॅट पोहोचू शकता. फॉर्मॅट ऑफ ईमेल. आता या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला आहे. आपण एक दिवशी काय करूया, वन डे वी विल विजिट द लॅब अँड वी विल सी द फॉर्मॅट ऑफ ईमेल. यू कॅन हँडल द कॉम्प्युटर अँड यू विल फाइंड दॅट what are the options, what are the things present on the computer. The most essential thing in email communication is email address. Email is nothing but just like your letter writing. If you see, whatever you are writing in a mail, the same things are seen in a letter. See, first of all, in email, what is necessary? Your address. तुमचा पत्ता हा फार महत्त्वाचा. ईमेल कम्युनिकेशन इज ईमेल ॲड्रेस. तुमचा काय असला पाहिजे, ईमेल ॲड्रेस पाहिजे. तुम्ही काही नाही लिहायचं, तुमचं नाव फक्त न लिहिता तुम्ही काय लिहायचं आहे, इज ईमेल ॲड्रेस. तुम्ही जे काय केलं असेल, जसं आता माझा आहे bagwannafisa@gmail.com, तसंच तुमचाही ईमेल ॲड्रेस असणं आवश्यक आहे. ईमेल ॲड्रेस इन्क्लूड्स 3 पार्ट्स. आता ईमेलमध्ये सुद्धा काय आहे की 3 पार्ट्स आहेत. ईमेलमध्ये 3 पार्ट्स आहेत. includes 3 parts. User @, host, domain. The userid is the name of user. userid म्हणजे काय, userid म्हणजे जो वापरतोय हा मोबाईल किंवा हा कॉम्प्युटर, जो कोणी वापरतोय त्याचं नाव इथं येणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय करता, @ म्हणजे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने @ लिहितात. म्हणजे ॲट लिहिण्याऐवजी तुम्ही काय करता, ए लिहिता आणि गोल असतं त्याच्यावरती. साइन फॉलो अकाउंट नेम. हे काय सांगतं, अकाउंट नेम सांगतं. द होस्ट ऑफ द ईमेल अकाउंट. त्याच्यानंतर होस्ट ऑफ द ईमेल अकाउंट. सॉरी, होस्ट म्हणजे काय, कुठला आहे, जीमेल आहे, याहू आहे, हॉटमेल आहे, काय आहे, कोणता प्रकार आहे, तो प्रकार म्हणजे तुमचा काय आहे, ईमेल अकाउंट. अँड द डोमेन. आता डोमेन, तुम्ही म्हणाल डोमेन म्हणजे काय, तर डोमेन म्हणजे .com. आणखीन काय वापरता तुम्ही .com सोडून, .in, .org. जसं आता रयत शिक्षण संस्था आहे, तर रयत शिक्षण संस्था
आणि त्याच्या पुढे तुम्ही काय लिहाल .org डॉट आणखीन काय ते तुमची काय ही डोमेन आहे. लेट्स सी द फॉर्मॅट ऑफ ईमेल इन फिगर. द कॅप्शन फ्रॉम इज सेंडर्स ईमेल. आता पहिला काय पॉईंट येतो फ्रॉम. पहिला पॉईंट आपल्या ईमेलमध्ये काय येतो फ्रॉम. जसं आपण पत्रलेखन करतो ना त्याच पद्धतीने द सेम सेन्स ॲज यू आर रायटिंग अ लेटर यू आर प्रोव्हाइडिंग फ्रॉम. जो सेंड करतोय मेसेज त्याचं नाव आलं पाहिजे. इज सेंडर्स ईमेल ॲड्रेस अँड इज ॲट द टॉप. अगदी सर्वात सुरुवातीला पहिल्या ओळीमध्ये त्यांनी ॲड्रेस लिहिलं पाहिजे. 2 इज फॉर द रिसिवर्स. आता 2 म्हणजे जसं आपण जर विचारात घेतलं की तुम्ही आणि मी याच्यामध्ये काय फ्रॉम म्हणजे समजा मी मेसेज पाठवते तर सुरुवातीला माझं नाव पाहिजे म्हणजे कळलं पाहिजे ना की कुणी पाठवलं आहे कोणाला. जर तुम्ही फ्रॉम पाठवलंच नाही तर द पर्सन हू इज रिसिविंग विल नॉट अंडरस्टँड ओ हू हॅज सेंड दिस. इफ यू राईट हॅपी बर्थडे अरे बट हू हॅज सेंड यू शुड नो दॅट. सो फ्रॉम इज सेंडर्स ईमेल ॲड्रेस अँड इज ॲट द टॉप. सगळ्यात वरती जे आहे ते सेंडर्स ईमेल लिहितो आपण. 2 इज फॉर द रिसिवर्स ईमेल ॲड्रेस. त्याच्या खाली 2 लिहिलेलं असतं. त्याच्या खाली 2 लिहिलेलं असतं. त्या 2मध्ये काय लिहिलेलं आहे इज फॉर द रिसिवर्स ईमेल ॲड्रेस. ज्याला हे मिळणार आहे त्याचं नाव खाली लिहिलेलं असतं. म्हणजे ज्याला आपण कॉम्प्युटर जर आपण चालू केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल CC लिहिलं आहे. 1 इज कॅपिटल C अँड द अदर इज शॉर्ट C. व्हॉट डज इट स्टँड फॉर? CC means carbon copy. Denotes the email address of the person when you are to send the same mail to more person. आता ही CC कशासाठी आपण वापरतो तर जर आपल्याला ही इन्फॉर्मेशन फक्त तुम्हाला जर मला पाठवायचं आहे तर मला पाठवत असताना आणखीन एकाला पाठवायचं आहे तर तुम्ही काय करता CC मध्ये तिथं दुसऱ्याचं नाव देता. बाय युजिंग दिस ऑप्शन यू कॅन सेंड द सेम मेल टू मेनी पर्सन्स. जसं मला आता सचिवांना पत्र पाठवायचं आहे आणि सचिवांना पाठवत असतानाच मला आणखीन जॉईंट सेक्रेटरी किंवा डायरेक्टर किंवा आणखीन कोण मला जर यांना पत्र पाठवायचे असतील तर मी ते CC मध्ये देते. देर इज अनदर ऑप्शन BCC which means ब्लाइंड कार्बन कॉपी. BCC म्हणजे काय ब्लाइंड कार्बन कॉपी. Allow the sender of the message to conceal the person entered in the BCC field from the other recipients. Is it clear? Okay. If you have any problem, you can ask me. Okay? Have you followed? Okay. Thank you.